हॅलो नमस्कार, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कोकणातील हिवाळ्यातील स्पेशल डिश। आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी। आणि चला तर मग पटापट रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी सुकट ॲड केलेली आहे, अजून 1 वाटी सुकट ॲड केलेली आहे। आणि ही सुकट आहे ती मी साफ करून घेतलेली आहे, त्यातले खडे बारीक जे काय रेती वगैरे जे असेल ते काढून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आपण पाणी घातलेलं आहे आणि आपण स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी बघू शकता इथलं किती पाणी एकदम लाल झालेलं आहे। तर इथे मी 2 वेळा सुकट धुवून घेतलेली आहे। तर ही सुकट आहे ती आता आपण साईडला ठेवूयात। आणि आता मी एक तवा घेतलेला आहे, इथे मी काजूच्या बिया घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढ्या काजूच्या बिया घ्यायच्या तेवढा तुम्ही घेऊ शकता। या बिया आहेत त्या मी शेकवून घेणार आहे तव्यावरती आणि चांगलं त्याचं चीक काढून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही आहे, असंच आपण तव्यावरती शेकवून घेऊयात। छान असं मिक्स करत राहायचं आहे। तर आता आपल्या काजूच्या बिया शेकून झालेल्या आहेत आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर इथे माझे सर्व आता काजूच्या बिया काढून झालेले आहेत। त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये 2 चमच तेल घालून घेतलेले आहे। तेल छान आपण गरम करून घेऊयात। आता आपण त्यामध्ये 4 लसूण घेतलेले आहेत, लसूण एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर थोडंसं हिंग घेऊया चिमूटभर। त्यानंतर आपण इथे 1 मिरची टाकलेली आहे आणि उभीमध्ये कट करून घेतलेली आहे। आणि आता आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे आणि मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा देखील आपण मस्त असं सॉफ्ट करून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात, जेणेकरून कांदा पण आहे तो लवकर सॉफ्ट होईल। आणि मिक्स करून घेऊयात। तर कांदा देखील बघा सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण 1 टमाटर घेतलेला आहे, तर टमाटर देखील आपण बारीक कट करून घेतलेला आहे, तो देखील मिक्स करून घेऊयात। आणि टोमॅटो देखील एकदम सॉफ्ट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तर बघू शकता इथे 2 ते 3 मिनिटांनी आपला टमाटर देखील सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात। तर इथे मी 1.5 चमच मसाला ॲड केलेला आहे, त्यानंतर पाव चमच हळद घेतलेली आहे, पाव चमच गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमच धना पावडर घेतलेली आहे। तर आता सर्व मसाले मिक्स करून घेऊयात। बघू शकता एकदम मस्त असं कलर देखील आलेला आहे। तर आता आपण त्यामध्ये सुकट ॲड करून घेऊयात। तर इथे माझी सुकट देखील ॲड करून झालेली आहे आणि मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याने मला खूप असे मोटिवेशन मिळेल। तर अशा पद्धतीने इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण सर्व काजू ॲड करून घेऊयात। जर तुमच्याकडे काजूच्या बिया असतील तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्टला लागते। आणि अशी आंबट आणि तिखट अशी मस्त अशी भन्नाट आपली ही रेसिपी होते। तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर इथे माझं आता मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण इथे जे आंब्याची फोडं आहेत ती मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, तर ते देखील घालून घेतलेले आहेत। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता। तर आंब्याची फोडं टाकल्याने मस्त अशी चटपटीत अशी सुकट आणि काजूला टेस्ट येते। तर इथे मी 5 मिनटं झाकण लावून घेणार आहे काजू शिजण्यासाठी। तर बघू शकता इथे आता माझी 5 मिनटं झालेली आहेत। तर आपण झाकण ओपन करून घेतलेलं आहे।
तर मी तुम्हाला चेक करून दाखवते काजूची बी शिजलेली आहे की नाही ते। तर इथे मी एक काजूची बी घेतलेली आहे, तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते। ते बघू शकता मस्त अशी आपली काजूची बी जशी शिजायला पाहिजे तशी शिजलेली आहे। तर इथे आता आपली रेसिपी तयार आहे। तर आता वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर आपली मस्त अशी चमचमीत अशी सुकट तयार आहे। थँक यू फॉर वॉचिंग।